नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आज मी तुम्हाला देणार आहे. ते तब्बल 1 नाही, 2 नाही, 3 आनंदाच्या बातम्या आहेत. म्हणजे कसं, एक बातमी आनंदाची, दुसरी बातमी आनंदाची आणि तिसरी ही बातमी आनंदाची. मग तुम्ही म्हणाल 3-3 आनंदाच्या बातम्या नेमक्या कोणत्या आहेत? हो सांगतो, सगळं सांगतो. 3 आनंदाच्या बातम्या तुम्हाला एकदाही सांगणार आहे, एक-एक करून सांगणार आहे. बघा, लक्ष देऊन ऐका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिवसेंदिवस किचकट होत चालली तरी लाभार्थ्यांना मात्र याचा फायदा नेहमीच मिळत आलेला आहे. मात्र मागील 2 महिन्यापासून एक वेगळा गोंधळ निर्माण झाल्यामुळे लाभार्थ्यांना पैसे कधी, कुठे, कसे द्यायचे, कसे घ्यायचे यांसाठी जे आहे वेगवेगळ्या तरतुदी लावल्या जात आहेत. आता अंगणवाडी सेविकांमार्फत जे आहे तपासण्या होत असतानाच मात्र काही गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. 3 महत्त्वाचे अपडेट आहेत. एक म्हणजे ऑगस्टचा हप्ता कधी येणार, दुसरी गोष्ट म्हणजे अंगणवाडी सेविकांची भूमिका यामध्ये तुमच्या फायद्याची कशी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे एका घरात तिघी असल्यात तर ती गोष्ट तुमच्या फायद्यासाठी कशी. या तिन्ही गोष्टी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला पाहिजे, म्हणजे कसं तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून जातील. तर लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला लेटेस्ट अपडेट भेटतात. बघा, पहिली बातमी घेतो मी. एका घरात तिघी असतील तर कसं, हा सगळ्यात मोठा विषय होता. यानंतर मात्र यावर तोडगा म्हणजे असा काढायला पाहिजे का, की एका घरात तिघी येतात तर एक कपात करायला. मग आता सरकारने हे सांगितलं होतं. मग यामध्ये तुम्ही म्हणताल की नेमकं काय झालं? तर झालं असं, की एका घरातून तिघीपैकी सरकारनं तोडगा काढला नाही की कोणाला अपात्र करायचं. तिघीपैकी कोणी अपात्र कसं करायला जमेल? मग आता घरात गेल्यानंतर मात्र सासू-सुनाईमध्ये लागले भांडणं, जावा-जावईमध्ये लागले वाद, की मी अपात्र होत नाही, तू अपात्र होय, तू अपात्र होत नाही, मी होय, असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सरकारला या गोष्टीचा पुनर्विचार करावा लागेल. आणि आता मात्र अंगणवाडी सेविका कंटाळल्या आहेत. अंगणवाडी सेविका म्हणत आहेत याच्यातून मार्गच निघत आहे, कारण तिन्ही बहिणी अपात्र होत्या, त्या पात्र होत्या. मग त्याच्यातून एक छाटायची कशी? आणि जर छाटायची तर मग सरकारने जसे काहीच निष्कर्ष दिले नाहीत की लहान-मोठी छाटा, आणि असं काही करता पण येत नाही ना, कारण लीगल तशा काही गोष्टी करताच येत नसतात. म्हणजे काय, तर तुम्ही प्रोसेस कशी टाकता? वय समजा दोघीचं कमी जास्त असू शकतं. मग काय तुम्ही म्हणू शकता काय लहान अपात्र आणि मोठी अपात्र? असं नाही म्हणता येत ना, कारण त्या गोष्टीसाठी जे आहे निष्कर्ष असा नसतो. आता ती लग्न करून त्या घरी आलेली असते आणि हिचंही लग्न झालेलं असते. मग हिचं काही पाप असतं का, काही हिचं उशिरा झालं, असा निष्कर्ष लावता येत नाही. आणि अंगणवाडी सेविकांना प्रत्येक घरातून हेच उत्तर भेटत आहे. त्याच्यामुळे आता हा संघर्ष मोठा होत आहे. सरकारपर्यंत ही बातमी लवकर पोहोचू शकते आणि काही ना काहीतरी सरकार तोडगा काढू शकते यावर. कारण एका घरातून तिघं म्हणल्यावर दोघं जण जे आहे लाभार्थी, आणि एक लाभ सोडायला कोणीही तयार नाही. तर सगळ्यात मोठी बातमी ही होती की एक लाभ सोडायला कोणी तयार नसल्यामुळे ही आपल्यासाठी पॉझिटिव्ह बाब होऊ शकते. दुसरी बातमी आणि सगळ्यात मोठी गोड बातमी तिसरी आहे, जी ऑगस्ट महिन्याच्या अपडेटमध्ये आहे. बघा, दुसरी बातमी आपल्यासाठी काय आहे, तर आजचीच बातमी आहे. अंगणवाडी सेविका कंटाळल्या आहेत. लाडक्या बहिणींनो, हास्यास्पद गोष्ट नाहीये ही. अंगणवाडी सेविका तुम्हाला कंटाळल्या आहेत. अंगणवाडी सेविका प्रत्येकाच्या घरी जाऊन तुमचे जे इंटरॅक्ट करू शकत नाहीयेत, कारण प्रत्येक लाडकी बहीण वेगवेगळ्या विचाराची असते. प्रत्येक लाडक्या बहिणीचं वेगवेगळं मत, ओपिनियन असतं. एका दिवसामध्ये 10-10, 20-20 लाडक्या बहिणी टॅकल करणं, त्यांच्याकडून माहिती घेणं, आणि कोणत्याही लाडक्या बहीण अंगणवाडी सेविकाला व्यवस्थित रिस्पॉन्स करताना दिसत नाहीत. त्याचं कारण ही पहिलंच जे रिझन होतं त्याच्यावरून. एका घरातील तिघं असतील तर कोण अपात्र करायचं? एका घरात जर दुसरं काही प्रॉब्लेम असेल तर ते काय म्हणे, ते तुम्ही सरकारी भाऊ आहेत का? आमच्या सरकारच्या भावाने आम्हाला पैसे दिले, तुमचा काय अधिकार आहे कपात करायचा? तुम्ही लागून कोण गेलात? काही काही ठिकाणी तर उभा सुद्धा टाकू देत नाहीत. मग अशा वेळेस अंगणवाडी सेविकाला जे आहे कंटाळा आलेला आहे. आणि आजच बातमी आहे, तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघू शकता. अंगणवाडी सेविकांनी उपोषण सुरू केलं आहे की काही करा, पण त्या लाडक्या बहिणीच्या आमच्या त्या काय याच्यातून आम्हाला मुक्त करा. आम्हाला तो लाडक्या बहिणीचा जो आहे तपासणीचा अधिकार बंधनकारक करू नका. आम्ही काही तपासणार नाही, तर तुमची दुसरी यंत्रणा लावायची तर लावा, मात्र आम्हाला काही ते तपासणं होईना. तर ही एक सगळ्यात आनंदाची बातमी आहे की सरकारला कळत आहे की लाडक्या बहिणीचा संघर्ष तीव्र आहे. म्हणजे काय, तुम्ही त्यांना पैसे अगोदर दिले, इतक्या सहजासहजी बहिणी पैसे सोडतील अशा तर बहिणी नाही देत. कारण तुम्हाला वाटलं त्या टाईमला तुम्ही छाननी केली नाही, ही गोष्ट महत्त्वाची नव्हती. तुम्ही छाननी करू शकला असतात,
पण त्या टाईमला तुम्हाला वोट पर्सेंट महत्त्वाचं होतं. प्रत्येक घरातून कॅल्क्युलेशन महत्त्वाचं होतं. म्हणून तुम्ही छाननी केली नाही. मात्र आता तुम्हाला छाननी करावीशी वाटत आहे. कारण का, की आता तुम्हाला सगळं भागलं. आता असं होत नाही. आता लाडक्या बहिणींनी पैसे घेतलेत. आता तुम्ही त्यांना बिन पैशाचं नाही ठेवू शकत आणि एका घरात तिघी जणी असल्याल, आता दोघीला लाभ देता आणि एकीला का म्हणून देत नाही, तिची काय चूक आहे? तुम्हाला ती योजनेमध्ये बदल चेंजेस करावेच लागतील. तुमचा काही जी-आर असू द्या, मात्र तुम्ही अपात्र कसं ठरवू शकता? ते प्रश्नाचं उत्तर द्या. कारण अपात्र ठरवण्यासाठी काही लिमिट असतात, काही मर्यादा असतात. तुम्ही म्हणजे असं अपात्र ठरवलं तर कोणी आक्षेप घेणार नाही, की 2.5 लाखाच्या वर उत्पन्न किंवा असं जर असेल तर, की सरकारी नोकरदार बहीण असेल तर कोणी आक्षेप घेणार नाही. मात्र एका घरात तिघीचा आक्षेप येणार म्हणजे येणार. आज येणार, उद्या येणार, हे प्रकरण उफाळून येणार, हे आंदोलनामध्ये कन्व्हर्ट होणार, होणारमध्ये होणार. कारण त्याचं कारणही तसंच आहे. प्रत्येकाला वाटायले, की मी पात्र आहे. मग अपात्र म्हणजे काय? तर एकाला बसावंच लागेल ना. मग कोणी बसायला तयार नाही. त्याच्यामुळे या गोष्टीवर मार्ग निघणार नाही आणि सर्वात जास्त आपल्याला पाहायला भेटतं, की अपात्र महिलांमध्ये 80 ते 90% जे आहेत एका घरात तिघी जणी हाच मोठा प्रॉब्लेम होता आणि त्या लाडक्या बहिणीला एक छोटीशी होप्स जागू शकते, की एका घरात तिघीमध्ये जे आहे हे होऊ शकतं का? बघा, सरकार आहे, काय नवीन नियम काढेल सांगता येत नाही. मात्र आपल्याला एक छोटीशी होप जागू शकते या गोष्टीमुळे. पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट जी आहे सॉरी तिसरी गोष्ट आनंदाची मी तुम्हाला जी सांगणार आहे, ती म्हणजे ऑगस्टच्या हप्त्याबद्दल. बघा, आत्ता जुलैचा हप्ता पडला ऑगस्टच्या 8 तारखेला, 7 तारखेला, 9 तारखेला म्हणजे टप्प्याटप्प्यात पडला. मात्र आता आपल्याला प्रॉब्लेम कोणता होता? ऑगस्टचा हप्ता. आता ऑगस्टचा हप्ता आपल्यासमोर कधी येऊ शकतो? तर ई-सकाळच्या माध्यमातून एक बातमी आलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, की ऑगस्टचा हप्ता जे आहे, ह्या महिन्याच्याच म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो आणि ई-सकाळने ही बातमी जी आहे दिलेली आहे. म्हणजेच काय? तर आपल्याला 27 तारीख म्हणजे 30 तारीखचा महिना असेल तर समजा आपण टेंटेटिव्ह 23-24 तारीख पकडू. 24 ते 31 तारखेच्या दरम्यान हा हप्ता पडू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. यावर मलाही असं वाटतं, की असं होऊ शकतं कारण इलेक्शन जवळ आहेत, त्यांना पैसे द्यायचेच आहेत, तर मग 2-3 महिने तोंडावर रेग्युलर तरी देतील. म्हणजे काही बहिणींचा आक्रोशही कमी होऊ शकतो आणि अशा पद्धतीनं जे आहे 2-3 महिने इलेक्शनच्या आधी रेग्युलर पैसे दिले, तर त्यांनाही वाटेल, की नाही स्कीम चांगली आहे, चालत आहे. म्हणून मला वाटतं, की या महिन्याच्या शेवटीला होऊ शकतं का? जसं मी तुम्हाला काही टेंटेटिव्ह गोष्टी मागे सांगितलेल्या त्या सत्य होत्या, तसेच ही गोष्ट सुद्धा सत्य आहे, की ऑगस्टचा महिना आपल्याला 24 ते 27 तारखेमध्ये पैसा भेटू शकतो. यावर मात्र जे आहे त्यांचं म्हणणं खरं असू शकतं. तर लाडक्या बहिणींनो, ह्या 3 अपडेट ज्या होत्या महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो. कारण ह्या तिन्ही अपडेटसाठी तुमच्यासाठी जे आहे थोड्या आनंदाच्याच होत्या. म्हणजे काय तर अंगणवाडी सेविका थोडं काम करायला नकार देत आहेत. दुसरी गोष्ट एका घरातून तिघं लाभार्थी असल्यास कोणीही तयार होत नाही, की मी याच्यातून लाभ कट करते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ऑगस्टचा हप्ता. तर बघा सगळ्या गोष्टीचा अपडेट मी तुम्हाला दिले. रोज अपडेट देतो. व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करत जा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.